राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता वाजलेत 8:05 झालेले. आत्ता आलो आहे मी बोरमनाथ मंदिरात महादेवाच्या. हे बघा मंदिर सकाळ सकाळ प्रसन्न होतं, गर्दी वगैरे काहीच नाहीये. आजूबाजूला सगळं वातावरण फ्रेश आहे. पाऊस पडून गेलेला आहे रात्री. मस्त असं वातावरण झालेलं आहे, शांत असं. थोड्या वेळ बसूया मित्रांनो, इथे बसूया. तुम्ही तोपर्यंत मंदिराचे थोडेसे व्हिडिओ क्लिप्स बघा. मित्रांनो, आता मंदिरातून चाललोय मी. चौकल्यावरती सागर शेट आले. काही शहर प्लॅन होते आता नाश्त्यावर. चाललो आहे दालच्या खायला पाटील चावडीला. हे बघा सागर शेट आहे, त्यांच्या टू व्हीलरवर चाललोय. माझी गाडी पार्क केली गाड्या इथं. इरटिका वाली गँग, इरटिका गँग. मित्रांनो, हे बघा मी पाटील चावडीला आलोय दालच्या खायला. इकडं पूर्णपणे स्नॅक्स आहे. पलीकडे साईडला नॉनव्हेज सेक्शन आहे. इथं मी बसलोय बघा, आम्ही दालच्या खातोय. चला घेऊया खायला. सागर शेट तुम्ही करू का? बघा खायला केक करतोय. भरपूर खाल्लेला इथं. क्वालिटी चांगली असते. तुम्ही बघू शकता राईस. मी आवडतं म्हणजे तुम्हाला सांगते, त्याला इकडं सोलापूर हायवे, पुढं सोलापूर पुणे हायवे बघू शकता. पुण्याला जाताना आहे ना, समजा तुम्ही इंदापूर वरून पुण्याला येत असाल तर डाव्या बाजूला आहे पाटील चावडी. चौकल्यापासून 1 किलोमीटर पहिलं पडतंय. मी नक्की आवश्यक आहे त्याला ट्राय करू. मी रेकमेंड करत नाहीये, फक्त तुम्हाला मला टेस्ट आवडते म्हणून मी तुम्हाला सांगते. चला पण समजा. मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला, आता आम्ही निघतोय. चला. मित्रांनो, घरी पोहोचलोय बघा. पार्थईचं आवरलंय सकाळ सकाळी. ती जाणार आहे आज तिच्या मामाच्या घरी दिवाळी सुट्टीला. चल ट्रेन बघा जायची आपल्याला. तसं नको करू, छी. लावलं लोक लावलं तुझं लावलं, तू टीव्ही लावला तुला.
बंदर मामा लावला, बंदर मामा. मित्रांनो इथे आपला ब्लॉग चाललाय. पार्थवी बाई या साक्षी सगळीच नाश्ता करायला बसलेत आणि पार्थवीचे बाबा काय तो तिथं फोन आलाय. मी म्हणलं तर मलाच फोन आलाय ब्लॉग मध्ये, माझ्या फोन आलाय. मी चाललो तो उठून आता मला फोन आलाय म्हणून. पिलू कोण? हे बघा इकडं पार्थवी भाई आता गेलाय आणि त्या साक्षी आणि पार्थवी बघा हे आपटी बार फोडत आहेत पॉपचे फटाके. आज चांगलं ऊन आले, आज चांगला आवाज साप पण आहे, मस्त असं वातावरण आले. पार्थवी इकडे बघ बाळा, काय करते तू? तिला बोलायचं ना आता, ते फटाकडे उडवायचे. चला आता आपण काम करूया काहीतरी. काय बाबू काय काय खोलो का इकडे खोलो काय खोलो काय बाबू दर नको बाबा नाही खोलो खोलो खोलला खोलला छान ना बघू काय ना. या फटाकड्यासाठी एवढ्या रडत बसली पोरगी. बाहेर जास्त वार येते, हे दार मागं पुढं करतोय, त्यामुळे त्यांना आत बसवा म्हटलं पण बसायला तयार नाहीत. हिला फटाकड्याच उडवायचे सगळं. हे बघा बसली तर फटाकड्या उडवायला. चला चला मित्रांनो, हे बघा पार्थवी येता चालली मामाच्या गावाला. त्या बाबा आले तिला न्यायला. काय पिलू काय लावलंय तू? आटाना फुटाने काय म्हणते मी? हे फुटाने, हे फुटाने नाही. मित्रांनो हे बघा आम्ही निघालोय. हे नकोय मम्मी नको, पाऊस पण भरपूर आला. चला लवकर, तुम्हाला जायचं तिकडे जा. चला चला, हे बाय दार उघड राहत ना. चला मित्रांनो आता आम्ही निघतोय. हो आपण जातो स्टेशनला. मित्रांनो आबाळ भरपूर आलंय, आपण गाडीत चाललोय पण विषय आहे गाडी लावून स्टेशनला पोहोचूच तर भिजलं नाही पाहिजे. थोडाच विषय रेल्वे काय आपल्यासाठी थांबणार नाही. मित्रांनो हे बघा पार्थवीला जाऊन स्टेशनला सोडायला आलोय. घालू का तिला नाही तर इकडे बघ. मित्रांनो हे बघा डाऊन पडलाय नाही. आता जम्मू गाडी इथे म्हणून थांबलो पार्थवी इथं. ट्रेन आली बघा. पाऊस पण जोरदार चालू झालाय. पार्थवी चालली. इकडं बघ बाबू. तुमची बॅग आहे का?
नाही इथे खूप मुलं आहेत ट्रिपला चालले अच्छा असे ठीक आहे. मग त्यांना फायनली सीट वरती बसलेले आहेत. वहिनी पिल्लू आम्ही बॅग वर ठेवलेले. चला जाऊन आले बेटा तुमचं काय लिहायचं लहान मुलं आहेत काय शाळेची शाळेची मुलं ट्रिपला चालली चला हे पार्थवीच्या मामाच्या गावाला चालली तेव्हा ती रडतीये भैयासाठी. बाय. आता आम्ही 2 स्टेशन 7:05 झालेत. बाय. मित्रांनो हे बघा पार्थवी गेली फायनली. चला आता आपण चाललोय घरी. पाऊस पण गेलाय बघा. चला पार्थवीला आम्ही सोडून आलोय. भरपूर वेळ झाला आता जेवाय बसतोय बघा. चला जेवण घेऊया आपल्याला. जेवण झालेलं आहे. आता माझं काम चाललंय थोडस ते करतोय मी. चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मला फॉलो करा, मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवरात्र.